नमस्कार मित्रांनो. नवे निर्णय, नवी दिशा आणि नवीन झेप. अशाच प्रकारचा काही अनुभव वृषभ राशीकरता ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मध्ये येणार आहे. याचं कारण आहे गुरुचं राशी परिवर्तन. गुरु 19 ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतो आहे आणि वृषभ राशीच्या तृतीय स्थानामध्ये तो भ्रमण करत आहे. अर्थातच तुमच्यातला उत्साह हा जबरदस्त दिसून येणार आहे आणि आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही घेतलेले निर्णय हे तुम्ही खरोखरच सत्यामध्ये उतरणार आहात आणि त्याकरता नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल. अर्थातच तुमच्या जीवनाचं संपूर्ण जे अंग आहे हे कशा प्रकारे प्रभावित होणार आहे या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र हा तुमच्या पंचम, सहाव्या, सातव्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, हा गुरु तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या षष्ठामध्ये रवी, शुक्र, बुध, मंगळ वगैरे भ्रमण करणार आहेत आणि अष्टमात सुद्धा रवी, मंगळ भ्रमण करणार. एकंदरीतच सांगायचं झालं तर या येणाऱ्या 3 महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या तिन्ही महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होणार आहेत. नवीन-नवीन कामं तुम्ही हाती घेणार आहात. नवीन-नवीन निर्णय तुम्ही स्वतःच्या जे आयुष्याच्या संदर्भात घेणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते निर्णय तुम्ही योग्य आहेत हे स्वतः दाखवणार आहात. म्हणजे त्यासाठी तुम्ही फक्त नशिबावरती अवलंबून राहणार नाही. तुमच्यात ते जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा याच्या जोरावर तुम्ही ते प्रत्यक्षात आणणार आहात. त्यामुळे येणारा जो कालावधी आहे तुमच्या जीवनाला एक नवीन कलाटणी देणारा ठरणार आहे आणि ती कलाटणी अगदी योग्य दिशेने जाणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त इथे एकच आहे की तुमची जी रास आहे ही प्रचंड मेहनत करणारी आहे. त्याच्यामध्ये चिकाटी ही जबरदस्त आहे. त्यामुळे थोडंफार आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. मात्र एकंदरीतच पाहायचं झालं तर या संपूर्णचा सगळ्याचा जो परिणाम आहे तो मात्र सकारात्मक होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की 3 जे ग्रह आहेत हे तुमच्या राशीकरता सर्वात महत्त्वाचे ठरतात. पहिला जो आहे तो आहे बुध, जो की तुमचा धनेश आणि पंचमेश आहे. दुसरा जो ग्रह आहे तो गुरु, तो तुमचा अष्टमेश लाभेश आहे. आणि तिसरा जो ग्रह आहे तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह शनी, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात अजिबात काळजी करू नका. तुमची नेहमीची आर्थिक येणी आहे ती येतीलच, पण त्याबरोबरच नवीन-नवीन तुम्ही वाटा धुंडाळणार आहात आणि त्याचे तुम्हाला रिझल्ट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे मिळणार आहेत. काळजी करू नका. या संपूर्ण येत्या 3 महिन्यामध्ये तुमची आर्थिक आवक अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचे जे काही महत्त्वपूर्ण ट्रेड आहेत किंवा जे व्यवहार असतील ते पूर्ण करून घ्या. आर्थिक व्यवहार कोणतेही असतील तर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण करून घ्या. कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतील. याचा अर्थ असा की थोड्याफार प्रमाणात तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर तुमचे जे महत्त्वपूर्ण ट्रेड आहेत ते नोव्हेंबर, ऑक्टोबरमध्ये जर का तुम्ही पूर्ण करून घेतले तर ते योग्य दिशेने जातील. त्या संदर्भात काळजी करू नका. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे रवी, हा रवी तुमच्या 5, 6, 7 आणि 8 या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. खास करून तो तुमच्या 5व्या आणि 6व्या स्थानामध्ये जास्त वेळा करता राहणार आहे. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की नोव्हेंबरच्या साधारण 15-20 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्या दरम्यान थोडेसे काळजी घ्या. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद, मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्याही जीवनावरती होणार नाही किंवा गृहसौख्यावरती होणार नाही, परंतु थोडाफार प्रमाणात असा तुम्हाला अनुभव आल्यासारखा वाटेल. यानंतर रिलेशनशिप किंवा लव्ह लाईफ याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे बुध, हा 5व्या, 6व्या, 7व्या आणि 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि राशीच्या पंचमामध्ये रवी आणि शुक्राचं सुद्धा भ्रमण होणार आहे. काळजी करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल अतिशय उत्तम प्रकारे तुमचं रिलेशनशिप चालणार आहे. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये हार्मनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसणार आहे. फक्त इथे एकच गोष्ट आहे की साधारण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये, खास करून नोव्हेंबर महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तुमच्यामध्ये आणि तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहे मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. अर्थात त्याचा सुद्धा फारसा मोठा परिणाम होणार नाही, कारण असे जे तू मैमे की जे बाते आपण म्हणतो ती थोडीफार होतच असेल, तसाच प्रकारचा थोडाफार अनुभव येईल. यानंतर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फारसा काय मोठा त्रासदायक वगैरे कालावधी नाही आहे. फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण कालावधी उत्तम असणार आहे.
वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जो आहे तो मंगळ, तो तुमचा सप्तमेश किंवा व्ययश आहे. हा मंगळ तुमच्या 6, 7 आणि 8 या 3 स्थानामध्ये भ्रमण करणाऱ्यापैकी 6वं आणि 7व्या स्थानामध्ये तो जास्त कालावधीसाठी राहणार आहे. इथे एक गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण वाटते, ती म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे जवळ-जवळ ऑक्टोबरच्या 28 तारखेनंतर मंगळ जो आहे हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये येणार आहे आणि बऱ्याच कालावधीसाठी तो तुमच्या सप्तम स्थानामध्ये राहणार आहे. आणि तिथेच रवीसुद्धा असणार आहे. म्हणजे 2 जे पुरुष ग्रह आहेत ते तुमच्या सप्तम स्थानामध्ये येणार आहेत. याचा परिणाम असा असेल, की जर तुम्ही विवाहित असाल खास करून, तर वैवाहिक जोडीदार हा तुमच्यावरती हावी होतोय की काय, अशा प्रकारचा काय अनुभव येईल. मग तो तुमच्यावरती अधिराज्य गाजवतोय की काय, अशा प्रकारचं काय असेल तुम्हाला वाटेल. आणि ते तेवढ्यापुरतं राहील आणि त्यामुळे थोडंफार प्रमाणात तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवाद होऊ शकतील. अर्थात त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही. याचं कारण असं आहे, की तृतीय स्थानामध्ये जो भ्रमण करणारा गुरु आहे, तो पंचम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहणार आहे. त्यामुळे थोडेसे वादविवाद होतील, थोडंसं वाजणं वगैरे म्हणतो ते होईल, पण तो टोकाचे परिणाम वगैरे होणार नाही. इथे एक गोष्ट खूपच चांगली आहे, ती म्हणजे ज्या व्यक्ती म्हणजे ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहे, त्याच्यासाठी हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष विवाह जुळणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं किंवा विवाहाच्या संदर्भात चांगली स्थळं मिळणार आणि ते फायनलाइज होणं, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला निश्चित येणार आहे. ज्या विवाह सुख मंडळी त्यांच्यासाठी हा कालावधी निश्चितच उत्तम असणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांना पार्टनरशिपमध्ये बिझनेस वगैरे करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी म्हणजे साधारण जवळ-जवळ नोव्हेंबरपासूनचा जो कालावधी असेल, तो चांगला राहील. म्हणजे ऑक्टोबरपासूनच तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. यानंतर करिअरच्या बद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे, शनी हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. तो वक्री आहे. काळजी करू नका. खास करून ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचं वातावरण बरंचसं चांगलं असेल. इथे एकच गोष्ट आहे, की परत नोव्हेंबर महिन्यामध्ये जो मंगळ तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तो चतुर्थ दशेने तुमच्या दशम स्थानाला बघेल. त्यामुळे तुम्हाला वाटू शकेल, की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे. थोडंसं आपल्याबद्दलचे ज्या कागाळ आहेत त्या जास्त किंवा कुरघोडी आपल्यावरती जास्त होत्या, असं थोडंफार वाटेल. परंतु काळजी करू नका, मोठे काही परिणाम होणार नाही. त्यामुळे करिअरच्या संदर्भात सुद्धा तशी काहीही काळजी करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर वृषभ राशीकरता हे जे शेवटचे 3 महिने आहेत 2025चे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे अतिशय उत्तम असणार आहेत. नवनवीन क्षितिजं तुम्हाला बोलवणार आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही काम सुद्धा करणार. तुमच्या राशीची एक खासियत खूप चांगली आहे. ती म्हणजे तुमची जी रास आहे ती खूप काही मोठा गवगवा करत नाही, खूप काही मोठी बोंबाबोंब करत नाही कुठलीही गोष्ट करताना. एकदा गोष्ट तुम्हाला रुचली, पटली, समजली, ती करायची म्हटली, तर तुम्ही ते करताच आणि तुमच्याकडे बघून प्रथमदर्शनी वाटत नाही, की एवढ्या मोठ्या गोष्टी तुम्ही करू शकाल. परंतु जिद्द, महत्त्वाकांक्षा, चिकाटी आणि मेहनत करण्याची ताकद ही तुमच्या राशीमध्ये खूपच चांगली आहे. शांतपणे आपलं काम करण्याची जी गोष्ट आहे, ही वृषभ राशीमध्ये खूप चांगली आहे. सदा हसतमुख अशा प्रकारची रास आहे. त्यामुळे अशाच प्रकारे तुमचा जो आंतरिक स्वभाव आहे, त्याला जुळूनच येणारा ग्रहमान आहे. त्यामुळे निश्चितच तुम्ही या संदर्भात चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकाल. यानंतर आपण चर्चा करू, की जे ग्रहयोग आहेत त्याचे प्रभाव परिणाम येणाऱ्या 3 महिन्यामध्ये कशा प्रकारचे असतील. सुरुवातीला आपण ऑक्टोबर महिन्याबद्दल विचार करू तर ऑक्टोबरच्या 11 तारखेला शनी आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि जो शनी तुमच्या लाभात भ्रमण करतोय, वक्री आहे, दोघांचा प्रतियोग आहे. तो थोडासा जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर थोड्याफार प्रमाणामध्ये वादविवाद वगैरे होणे अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. दिनांक 14 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. त्या खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर थोडेसे तुमचे जे अंदाज असतील ते चुकू शकतील. इथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 28 तारखेला होणारा गुरु मंगळाचा त्रिकोणयोग अतिशय उत्तम आणि शुभप्रदायी असणार आहे. तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा सप्तमातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विवाह सुख मंडळी आहेत त्यांच्याकरता हा कालावधी अतिशय चांगला राहील. जी गोष्ट मी सुरुवातीपासून सांगतोय, की तुमच्यामध्ये प्रचंड जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. तर याचा अनुभव साधारण तुम्ही त्या तारखेपासूनच घ्यायला सुरुवात करणार किंवा त्याचे चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. दिनांक 29 तारखेला शनी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो मंगळ तुमच्या सप्तमात भ्रमण करेल, ह्या दोघांचा त्रिकोण अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. मग ते पैशाची असतील किंवा इतरत्र कोणतेही. जुने मित्र तुम्हाला मिळू शकतील, त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे या दरम्यान दिसू शकतील. थोडंफार म्हणजे बुध आणि अर्शाचा सुद्धा प्रत्येक या दरम्यान होतो आहे. तर वैचारिक मतभेद तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये थोडेफार दिसून येतील. याचप्रमाणे दिनांक 4 नोव्हेंबरला मंगळ आणि हर्षलचा प्रतियोग आणि नेपच्यूनचा त्रिकोणयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो म्हणजे हर्षल तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आणि त्याचा प्रतियोग होणार आहे आणि लाभातल्या नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग होणार आहे. तर साधारणतः 4 नोव्हेंबरच्या आसपास
वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे खटके वगैरे उडू शकतील, तिथे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. दिनांक 17 तारखेला रवी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो, त्याच्याबरोबर तुमच्याच राशीतला हर्षल हा प्रतियोग करेल. लाभातला जो नेपच्यून आहे हा त्रिकोणीय करेल. इथे सुद्धा तुम्हाला वाटेल की तुमचा जो वैवाहिक जोडीदार आहे हा तुमच्यावरती हावी होतो आहे. थोडंसं त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवीचा गुरु आणि शनी दोघांशीही त्रिकोणयोग होणार आहे. आता ही जी 17 तारीख आहे नोव्हेंबरची, ही अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध उत्तम राहतील. काही जणांचे विवाह जुळून येतील, जे विवाह सुख मंडळी आहेत. जर तुम्हाला कुठला नवीन बिझनेस सुरुवात करायचा असेल, पार्टनरशिपमध्ये काही काम करायचं असेल, तर हा जो कालावधी हा कालावधी उत्तम राहतील. म्हणजे गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होतील, जुळून येतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय. इथे सुद्धा थोडंसं वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा जर का तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल, तिथे सुद्धा थोड्या प्रमाणात मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारचे काही अनुभव मिळू शकतील. याचमुळे दिनांक 21 तारखेला रवीचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. इथे सुद्धा थोड्याफार प्रमाणात जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 30 तारखेला म्हणजे 30 नोव्हेंबरला शुक्राचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. अर्थात हा जो कालावधी आहे, हा कालावधी थोडासा महत्त्व होणार आहे. म्हणजे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यावर सुद्धा वादविवाद सुद्धा होतील आणि तुमच्याबद्दल परत ज्याला आपण दिल जमाई म्हणतो, म्हणजे गोष्टी परत नॉर्मल सुद्धा होऊन जाते. म्हणजे त्याला आपण खट्टा-मिठा वगैरे म्हणतो. अशा प्रकारचे काही अनुभव किंवा चहाच्या कपातले वादळं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान मिळू शकतील. दिनांक 10 डिसेंबरला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि जो हर्षल तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. दोघांचा प्रतियोग, वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. पौर्णिमेबद्दल सांगायचं झालं तर ऑक्टोबरची पौर्णिमा 7 तारखेला आहे, नोव्हेंबरची 5 तारखेला आहे आणि डिसेंबरची आहे 11 तारखेला. याचप्रमाणे अमावस्या जी आहे ती ऑक्टोबरची 21 तारखेला आहे आणि नोव्हेंबर, डिसेंबरची 20 तारखेला आहे. तर एकंदरीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये येणार ज्या अमावस्या आणि पौर्णिमा याबद्दल सांगायचं झालं सर्वसाधारणपणे, तर या दरम्यान थोडंसं रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं आणि आपण जास्त भावनातीत होतो. बऱ्याच वेळा अमावस्या किंवा पौर्णिमा या दरम्यान काही चांगले योग सुद्धा असतात. परंतु अमावस्या आणि पौर्णिमा हे स्वतःचे इफेक्ट किंवा परिणाम सोडतातच. आता ज्या काही तारखा तुम्हाला सांगितल्या त्या तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका, वादविवादात जाऊ नका किंवा गोष्टी अशा प्रकारचे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल किंवा रिस्क घेणं हा प्रकार अजिबात करू नका. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.